सोने की चिडिया विनेश फोगाट. आपला हिंदुस्थान विस्ताराच्या बाबतीत जगात सध्या 7व्या क्रमांकावर आहे. लोकसंख्येच्या बाबतीत नुकताच चीनला मागे टाकून क्रमांक 1 वर विराजमान झाला आहे. भविष्यात हा नंबर कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, कारण आबादीची रफ्तार आपल्या एवढी तरी सध्या कोणाकडेच नाही. राजकारण सुद्धा आपल्या एवढे गचाळ बाकी कुठेही नाही. ज्या व्यवस्थेत राजकारण शिरते त्या व्यवस्थेला बाहेर काढून गजकारण तयार करते. मग सुरू होते खाजवाखाजवी. आपल्या देशात महिला कुस्तीचे असेच झाले आहे. ऑलिम्पिक पॅरिस 2024 नुकतेच पार पडले. पदकांच्या बाबतीत आपण 71व्या क्रमांकावर फेकलो गेलो, नाहीतर विराजमान झालो. यातूनच आपली गती नवे अधोगती दिसून येते. 1 रौप्य पदक व 5 कांस्य पदके एवढी आपली गोळाबेरीज झाली. सुवर्ण पदकाची एकमेव आशा विनेश फोगाट होती. तिच्या बाबतीत रट्टा राजकारण शिजले गेले. हे हिंदुस्थानने नव्हे तर उभ्या जगाने पाहिले. क्रिकेटमध्ये असे घडले असते तर संपूर्ण हिंदुस्थान तुटून पडला असता. देशभर सुतक पाळले असते, टीव्ही फोडली असती, रेडिओ, माईक, मोबाईल फेकले गेले असते. प्रकरण कुस्तीचे असल्यामुळे सगळे स्तब्ध राहिले, मुके बहिरे झाले. यात कुस्ती जिंकली मात्र फोगाट हारली. मोठ्या पदावर बसलेल्यांनी अशा प्रकाराचे राजकारण करणे योग्य नाही. त्याची अशी विचित्र फळे चाखायला मिळतात. सरकारच्या विरोधात जंतर मंतरवर रणांगण मारून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. अग्निदिव्य पार करून अंतिम फेरीत धडक मारली. नंतर कुठे मासे शिंकली, त्यात नखे केस कापले, रक्त सुद्धा काढले, तरी 100 ग्रॅम वजन जास्त भरले. अंतिम फेरीत वजनाची चाचणी घेण्याचा जावई शोध कोणी लावला? हे आजपर्यंत कधीच घडले नाही. हिंदुस्थानला या एका सुवर्ण पदकाचीच अपेक्षा होती. सुवर्ण पदक चालत आले असते तर सरकारला आनंद सोहळा पचवता आला नसता. सरकारसाठी तर हा सुंठी वाचून खोकला गेला तसेच म्हणता येईल. केनियासारखे मुठभर राष्ट्र आपल्या खेळाडू पाठीमागे उभे राहून न्याय मिळवून घेतात. फोगाटला मात्र सरकारने देश की बेटी म्हणून फक्त झुलवले आणि वाऱ्यावर सोडून दिले. उद्या न्याय मिळाला तरी फोगाटचा झालेला अपमान मोठा आहे, त्याची इतिहासात नोंद झाली आहे. आता फाटलेल्याला थेगळ जोडून उपयोग नाही. राष्ट्र नेहमीच मोठे असते. विनेश सोनी की चिडिया काल होती, आज आहे आणि उद्याही राहील. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.